संभाजीनगर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये सर्व जागा महायुतीला मिळालेल्या आहेत। तर संभाजीनगर आणि शहर तसंच जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचा पराभव झालेला आहे, सुपडा साफ झालेला आहे। तर जळगाव, नांदेडमध्ये देखील महायुतीला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या आहेत। तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि महायुतीचा करिश्मा चालताना पाहायला मिळतो आहे। नांदेडमध्ये जरी लोकसभेला जरी यश मिळालेलं नसलं तरी विधानसभेला मात्र अशोक चव्हाण यांचा करिश्मा चाललेला पाहायला मिळतो आहे। भोकरमधून त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण लढतायत। तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि महायुतीच्या प्रयत्नांना यश आलेलं पाहायला मिळतं आहे। संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर इथल्या सर्व जागा महायुतीला मिळालेल्या आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, जळगाव असेल, नांदेड असेल किंवा संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा सगळीकडे महायुतीचाच करिश्मा पाहायला मिळतोय, कसं अनालिसिस कराल? राहुल, संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा या महत्त्वाच्या ठिकाणी महायुतीला सर्व जागा मिळालेल्या आहेत, कसं पाहता याकडे? राजकीय दृष्ट्या आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा मोठा गड राहिलेला आहे। त्या शिवसेनेचा पूर्ण गड म्हणजे उद्धव ठाकरे यांचा ध्वस्त झाला आणि एकही जागा ते जिंकू शकलेले नाहीत। आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे, कारण ही मराठवाड्याची राजधानी म्हणून ह्या भागाकडे बघितलं जातं। एक काळ होता की जेव्हा अशोक चव्हाण यांचं काँग्रेस पक्षामध्ये प्राबल्य होतं तेव्हा त्यांनी विधानसभेच्या 9चे 9 जागा जिंकून आणल्या होत्या। आज त्याच स्थितीमध्ये नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि महायुतीचा करिश्मा दिसतो आहे। लोकसभेची जागा सुद्धा नांदेडची आता दुर्दैवाने तिथल्या विद्यमान काँग्रेस खासदाराचं निधन झाल्यानंतर जी आता निवडणूक, पोटनिवडणूक होती आहे, तिथे सुद्धा भाजप पुढे आहे। नांदेड असेल, जळगाव असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा सगळ्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये, सातारा असेल, महायुतीनं जवळपास क्लीन स्वीप दिलेला आहे। आणि हे विशेषतः प्रादेशिक पक्ष जे आहेत, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे, कारण इथून पुन्हा परत प्रवास करणं हे कठीण असणार आहे। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल, या चर्चेबद्दल।